गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आज मला ऑफिस नाही आहे, मी आज सुट्टी घेतलेली आहे कारण आज आमच्या घरात पुरणपोळीचं जेवण बनवणार आहे. बिकॉज माझ्या आजोबांना आज जाऊन 1 महिना पूर्ण कंप्लीट झाला आहे. सो महिना जेवण आमच्या इकडे घालतात, ते पण वर्ष होईपर्यंत. सो दर महिन्याला एका माणसाला जेवायला बोलवतात. घरातलं कोणी म्हणजे जावायला स्पेशली बोलवतात किंवा पाहुणे असतात त्यांना बोलवतात. सो प्रतीक होता म्हणून प्रतीकला आता दर महिन्याला जेवायला बोलवलं आहे. तो आज येणार आहे जेवायला. सो एका साईडला किराने मस्त पुरण बारीक केलं आणि मम्मीने आमटी टाकली आणि ह्या आमटीची फुल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर तिने फटाफट पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. एका साईडला मी भजीचं बॅटरसुद्धा रेडी करून ठेवलं होतं. आणि आम्ही गव्हाची पुरणपोळी बनवतो, आम्ही मैदा किंवा कलर कुठला काहीच मिक्स करत नाही. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे त्याची पुरीच बोलते पुरणपोळी अशी टम मस्त फुगली होती आणि ही इतकी सॉफ्ट होते ना, तोंडात टाकताच विरघळते, इतकी मस्त होते. त्याच्यानंतर एका साईडला आम्ही फटाफट भजी काढून घेतली, छानपैकी कांद्याची भजी. त्याच्यानंतर पप्पा घरी आले. पहिल्यांदा भाऊच्या फोटोला गंध लावला. भाऊ म्हणजे माझ्या आजोबा, आम्ही त्यांना भाऊ बोलायचो. आणि 1 महिना कसा गेला काही कळालंच नाही. दिवस असे फटाफट जातात ना की आपल्याला कळूनच येत नाही की महिना होतो, 2 महिने होतात, 3 महिने होतात, वर्ष होतात. तसंच काहीतरी आता झालं. आणि त्याच्यानंतर पप्पांनी नैवेद्य दाखवलं. पुरणपोळीचं जेवण बनवतात आमच्या इकडे. पहिला महिना जो असतो गोडाचं जेवण बनवतात. आणि म्हणजे काय बोलू, मी काही बोलूच शकत नाही, असं झालं आहे. कारण की आम्ही पण थोडं सॅड झालो होतो की महिना झाला आणि आपल्याला कळालंच नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर मग प्रतीक पण आला होता, तो पण थोडा अर्ध्या रस्त्यात होता. तो मला मी येतो 5 ते 10 मिनटात. तर तेवढ्यात जिनिशाचा मला व्हिडिओ कॉल आला. तिला माझ्याशी बोलायचं होतं आणि मलाही तिला बघायचं होतं, तसं तिच्याशी थोडा गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर प्रतीकने त्यांनी मिठाई ते आणलं होतं आणि तोही पाया पडला. त्याला तो ऑफिसमधूनच आला डिरेक्ट आणि मी ऑलरेडी आलेले होते, तुम्हाला माहितीच, जसं मी दीदीकडे आले होते तसं तो ऑफिसमधून आला. तर आज म्हटलं आज त्याच्यासोबत मी रिटर्न पण जाणार होते. तोही पाया पडल्यानंतर त्यांना जेवायला दिलं. पुरणपोळीचं जेवण स्पेशली आमच्याकडे अशाच पद्धतीने बनवतात. पुरणपोळी, गुळवणी, दूध, सार, भात, भजी, कुरडई, पापड. आणि मग सगळं आवरून मी परत घरी यायला निघाले. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.